नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्ज व नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने जी.आरच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे. परंतु अशा काही शेतकऱ्यांना 50,000पर्यंतच त्यांची कर्जमाफी होणार आहे. तर ते शेतकरी कोण असणार आहेत याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जी.आर मधील एक महत्त्वपूर्ण पॉईंट आपण पाहू. यामधील सर्वात महत्त्वाची बाब सांगितली आहे. तर बघा, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम ₹50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. तर हे स्पष्ट केले आहे बघा यामध्ये.